साखर दरवाढीमुळे कारखान्यांच्या तिजोरीत भर पडणार आहे। या नफ्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे। साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील गाळप झालेल्या ऊसाचा अंतिम हिशोब सादर करावा। तसंच दरवाढीमुळे मिळणाऱ्या नफ्यातील हिस्सा शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे अशी मागणी शेतकरी संघटनांच्या शिष्टमंडळाने केली। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। शेतकरी संघटनांच्या वतीनं आज सहकार भवनमधील प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली। देशात साखरेचे दर चांगलेच वाढले आहेत। साखर कारखान्याच्या गोदामांमध्ये अजून मोठ्या प्रमाणात साखर शिल्लक आहे। दरवाढीमुळे साखर कारखान्यांना प्रचंड नफा मिळतोय। या नफ्यावर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा पहिला हक्क आहे। त्यामुळे साखरेच्या वाढलेल्या दराचा शेतकऱ्यांना फायदा मिळाला पाहिजे। साखर कारखान्यांनी दुसरा हप्ता देताना साखर दरवाढीतून मिळणाऱ्या नफ्याचा समावेश करावा अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने यांनी साखर कारखान्यांना मिळणाऱ्या साखर दराचा हिशोबच मांडला। ज्या कारखान्याचं 5 लाख टन गाळप झालंय त्यांची साखर झाल्या 65 टन निर्माण। 65 टन मधली 8% 3 महिने शिल्लक आहे 24%, म्हणजे 24% जरी साखर धरली तर त्यावर 15 रुपये जरी जादा मिळाले तरी कारखानदारांना कमीत कमी 18.75 कोटी रुपये मिळतात, म्हणजे 20 कोटी रुपये मिळतात। हे त्या 5 लाख टनाला भागलं तर 375 रुपये कारखानदारांचं रितसर देणं लागत आहे। याशिवाय RISFनुसार हिशोब आम्हाला दिला पाहिजे, कारण गेल्या वर्षी बाग्यास 2800 ते 3600 गेले, मोल्याशी 12 ते 15 हजारांनी गेले, प्रेसमेट 700 ते 900 रुपयांनी गेले। याशिवाय वीज असेल, इथेनॉल असेल, आणखीन मध्यार्क या उपपदार्थातून मिळणारा जो RISF आहे तो आजपर्यंत कारखानदारांनी आम्हाला दिलेला नाही। त्याचा साधा हिशेबही सादर केलेला नाही। वास्तविक कारखाना बंद झाल्यानंतर 120 दिवसाच्या आत हिशोब सादर करणं कायद्यानं बंधनकारक आहे। असं असताना या ऑफिसनं सुद्धा त्यांच्यावर काही कारवाई केलेली नाही। आज 180 दिवस झाले कारखाने बंद होऊन, मग 2 महिने ऑफिस तर काय करतंय? हे जबाबदारी या साखर संचालकांची आहे। याबद्दल त्या RISFमधील फक्त आम्ही आत्ता ॲडव्हान्स म्हणून 150 रुपये जमा करतोय आणि 375 नियमाने मिळणारे अधिक 150 असं 525 रुपये दुसरा हप्ता कारखानदारांच्याकडून वसूल करून द्यायची जबाबदारी साखर संचालकांची आहे, शेतकऱ्यांची नव्हे। ऊस गळीत हंगाम संपल्यापासून 120 दिवसांच्या आत साखर कारखान्यांनी अंतिम हिशोब सादर करणं आवश्यक आहे। पण अनेक साखर कारखान्यांनी गेल्या हंगामातील हिशोब सादर केलेला नाही। त्यामुळे अशा साखर कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। मागील हंगामातील नफा विभागणीचा शेतकऱ्यांना हिस्सा दिला नाही तर यंदाच्या हंगामात साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही असा इशारा सागर शंभू शेटे यांनी दिला। त्यानंतर प्रादेशिक साखर सहसंचालक उज्ज्वला पळसकर यांना निवेदन देण्यात आलं। यावेळी सावकार मादनाईक, रुपेश पाटील, ज्योतिराम घोडगे यांच्यासह शेतकरी संघटनांचे कार्यकर्ते आणि ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते।